महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने धुळे मध्यवर्ती स्थानकात 4 कोटी रुपयाचा निधीतून कॉन्क्रीट रस्ता कामाचा आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते लोकार्पण। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील गेल्या अनेक वर्षापासून धुळे शहर बस स्थानक अतिशय दुरावस्था झाली होती। सदर बाब लक्षात घेऊन या ठिकाणी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले यांनी याबाबत दखल घेऊन वेळोवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला व या धुळे शहरातील बस स्थानकात 4 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेतला होता। त्याचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाचे या ठिकाणी करण्यात आलं। त्याचा आज दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते या कामाचा लोकार्पण करण्यात आला। या प्रसंगी या ठिकाणी शिंदे गटाचे हिलाल माळी, जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले, बटू गवडी, सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी धुळे मध्यवर्ती बस स्थानकाचा कॉन्क्रीट रस्ता कामाचा लोकार्पण या ठिकाणी करण्यात आले। तर पुढील टप्प्यात देखील राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून त्याचबरोबर या ठिकाणी कार्यालय इमारत देखील भव्य स्वरूपात उभारण्यात येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले। हिंदुस्तान हिंदू एकमेव हिंदुस्तान जय एकमेव हिंदू छत्रपती श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा वर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आज शिवसेनेच्या माध्यमातून बसस्टँड या परिसरामध्ये केलेल्या काँक्रिटीकरणाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। आम्ही सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या हितासाठी उद्योगमंत्री व आमचे नेते उदय सामंत साहेब यांना आग्रह धरला होता की MIDCच्या माध्यमातून धुळे बसस्टँडच्या एरियामध्ये एवढे खड्डे होते की ज्याचा प्रश्न नाही।